आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या मीटिंगमध्ये। आपली पहिलीच मीट आहे आणि तरी बहुसंख्येने आपण आला आहात आणि ज्या आला आहात त्यांचं मी खरंच मनापासून स्वागत करते आणि मला खरोखरच आनंद होत आहे। कारण आपल्या घरी ब्रेड अँड बटर कमावण्यासाठी करत नाही, आपलं पण अस्तित्व निर्माण करतो आणि त्याच्याबरोबर ते पण हातभार लागतोच आपल्या सगळ्यांसाठी। तर हे सगळं करत असताना कुठेतरी आपल्याला काहीतरी चांगला प्लॅटफॉर्म हवा आणि तो सगळं जेन्युइन हवा की तिथे आपला हक्काचा कधी असेल। तर आज मी आले आहे महिला उद्योजिका ह्या ग्रुपच्या पहिल्या ॲन्युअल मीटिंगला। मला इथे आमंत्रित केलं गेलं होतं आणि खरंच इथे येऊन मला खूप भन्नाट वाटलं, कारण ह्या ग्रुपमध्ये एकूण 50 ते 54 स्त्रिया ज्या एका छताखाली मला भेटल्या आणि त्यांचे विविध बिझनेस किंवा त्यांच्या विविध व्यवसायाची माहिती मला मिळाली। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वयाचं कुठलंही बंधन नव्हतं। अगदी तरुणांपासून वृद्धांपर्यंतच्या ह्या सगळ्या स्त्रिया, एकच स्त्री अनेकानेक बिझनेस अनेकानेक व्यवसाय करत होते आणि त्याबद्दलची सगळी माहिती मला इथे मिळाली। हाय फ्रेंड्स, नमस्कार। मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्रीतल्स व्लॉग। आजचा व्लॉग हा स्पेशल असणार आहे, कारण मी आले आहे अशा ठिकाणी जिथे मला आपल्यासारख्या मैत्रिणी सगळ्या एकाच छताखाली भेटणार आहेत आणि त्या म्हणजे प्रत्येकीनेच आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी काही ना काहीतरी केलंय। नक्की काय केलंय आणि हेच बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण आज मी अशा स्त्रियांना भेटणार आहे ज्या काही ना काही बिझनेस करतात आणि वेगवेगळे प्रोडक्ट किंवा वेगवेगळे वस्तू ज्या आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतात। आणि ह्या सगळ्या मला ह्या एका छताखाली भेटणार आहे महिला उद्योजिका ह्या ग्रुपमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या ह्या सगळ्या मैत्रिणींना एक सपोर्ट नक्की करा आणि त्यासाठी तुमचं लाईक आणि शेअर किंवा सबस्क्राइब करणं हे खूप मस्त आहे। आपण आपल्या पहिल्या मैत्रिणीशी बोलूया आणि आपण तिच्याबद्दल म्हणजे ती कुठलं प्रोडक्ट तिच्याकडे आहे। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव काय आणि तुमच्या प्रोडक्टचं नाव काय? म्हणजे मी ज्योती पतियाणे, माझं स्वीट टेम्पटेशन म्हणून मी वर्कशॉप घेते आणि मी ऑर्डर्स पण घेते। त्याच्यामध्ये मी बेकरी प्रॉडक्ट्स आणि कन्फेक्शनरी प्रॉडक्ट कव्हर करते। जसं बेकरी प्रॉडक्ट मध्ये केक्स आले, चीज केक, मूज केक। म्हणजे 25 डिसेंबरला तुमचे बेकरी प्रोडक्ट किंवा तुमचा केकची जर ऑर्डर असेल तर तुम्ही आपल्या ह्या मैत्रिणी। आणि आता आपली दुसरी मैत्रीण जिला तुम्ही ओळखताच, कारण माझ्या ब्लॉगवर तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या चॅनलवर तिला पाहिलं असेल, आणि ती म्हणजे आपुलकीची स्नेहा। स्नेहा, काय सांगशील तुझे आज पुन्हा एकदा प्रोडक्ट माझ्या व्ह्यूअर्सला बघायचं? या निमित्ताने भेटलो की आपल्या जे काही उद्योजकांची महिला उद्योजक आहेत त्यांच्या मीटिंग मी घेतलं। बरोबर। तर मला वाटतं इकडे सगळ्यांना संधी मिळायला पाहिजे की आपापले प्रोडक्ट्स जे आहेत त्याचं थोडंसं एक लाईव्ह सॅम्पल दाखवणं वगैरे। तर मी म्हणेन की आपुलकीच्या अंडर ही सगळ्यांची फेवरेट आणि माझी जास्तीत जास्त फेवरेट सरस्वती आहे। म्हणजे आपुलकीच्या अंडर कसं आहे, एक सांस्कृतिक चिन्ह म्हण किंवा नॅचरल, ट्रॅडिशनल, कल्चरल आणि ऑथेंटिक असे प्रोडक्ट करण्याचा आपण प्रयत्न करतो। त्याच्यामध्ये सांस्कृतिक चिन्हांमध्ये हे येतं जशांच्या दिव्यांपासून, मातीच्या भातुकलीपासून, तर म्हणजे तुम्ही सांगाल तसं फक्त ते कल्चरल नॅचरल असलं पाहिजे, इको फ्रेंडली। आपण भेटूया पुढच्या मैत्रिणीला आणि बघूया आपण तिच्याकडे काय प्रोडक्ट आहे। नमस्कार ताई। नमस्कार, मी सविता जयराम वल्वे। प्रोडक्टचं नाव आहे टपावेअर ब्रँड। ओके। मला खूप अभिमान आहे की आज मुलुंड ईस्ट मध्ये टपावेअर सारख्या ब्रँडमुळे आज मला स्वतःची ओळख मिळाली आहे। आणि मी जवळजवळ असं नाही म्हणणार की माझ्या अंडर इतक्या बायका आहेत, तर मी माझ्या 500 जणांच्या टीम बरोबर आज काम करते आणि मुलुंड ईस्टची एक्झिक्युटिव्ह मॅनेजर आहे। पण वळूया पुढच्या मैत्रिणीकडे। खरं तर तुम्ही ह्यांना ओळखलंच असेल, माझ्या चॅनलवरती मी एक वुमन स्पेशल ब्लॉग केला होता ज्याच्यामध्ये मी अशा स्त्रियांना भेटले होते ज्या वेगवेगळ्या कार्यामध्ये किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं नाव कमवलं। त्याच्याचपैकी ह्या मावशी। माझं नाव आहे स्वरूप दळवी। मी सध्या आता इमिटेशन ज्वेलरी बनवते, कस्टमाइज पण करून देते। म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये मोत्यामध्ये आहे, तुम्हाला कुंदन मध्ये सुद्धा मी बनवते, नंतर वेगवेगळ्या इयरिंग्स टाईप आहे आणि कस्टमाइज बनवून देते। जसं तुमचं बजेट असेल त्याप्रमाणे कलर कॉम्बिनेशन सगळं करून देते। माझं साड्यांचा आणि गाऊन्स असे, माझ्या याचं नाव आहे मनरत्न कलेक्शन। मनरत्न कलेक्शन आणि स्पेशल कोटा साडी आणि इंदोरचे स्मोकिंग गाऊन, हे 2 वेगळ्या व्हरायटी मी ठेवलेल्या आहेत, त्या फक्त माझ्याकडेच मिळतात। त्या साड्या आहेत विथ ब्लाउज पीस आहेत, कलरची गॅरंटी आहे। आणि हे आहेत वेगळ्या प्रकारचे पण असे पिकनिकला जायला वगैरे असे वेगवेगळे, हे असे
अच्छा, ह्याला काय म्हणतात? स्मोकिंग गाऊन ही इंदोरची स्पेशालिटी आहे. माझं नाव रश्मी आचार्य आहे. माझं ब्रँडचं नाव रश्मीज लिटिल बाईट आहे. ओके. आणि मी 11 वेगवेगळ्या प्रकारच्या हेल्दी कुकीज आणि नानकटाई बनवते. त्यात गहू, नाचणी, मल्टीमिलेट, ओट शीक कुकीज अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या चॉको चिप्स कुकीज, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कुकीज आणि नानकटाई बनवतो. स्मिता याडकीकर, माझ्या कंपनीचं नाव आहे उज्ज्वलास फूड कॉर्नर. स्पेशालिटी आहे ते म्हणजे लोणचं. हे मिरचीचं लोणचं आहे आणि मिक्स भाजीचं लोणचं आहे. सीझन प्रमाणे मी माझी लोणची बनवत असते. ओली हळद जेव्हा येते तेव्हा ओल्या हळदीचं लोणचं असतं. ओला हळदीचं लोणचं. येस. तसंच जर नॉनव्हेज लवर्स आहे त्यांच्यासाठी मी कोलंबीचं लोणचंही खास करते. बांगड्याचं लोणचंही आहे पण मी आता आणलेलं नाही आहे. तू या पुढच्या मैत्रिणीला महिला उद्योजिका ह्या ग्रुपमध्ये आपण मगापासून वेगवेगळे प्रोडक्ट पाहिले, पण आता असं एक प्रोडक्ट आहे जे थोडं वेगळं आहे आणि ते खरंच आपल्या स्त्रियांना अतिशय आवश्यक असतं 40शी नंतर, आणि ते म्हणजे फिजिओथेरपिस्ट किंवा आपली काही हाडांची दुखणी असतील किंवा अजून काही प्रॉब्लेम्स असतील तर आपल्याला डॉक्टर लागतो. पण त्या डॉक्टरमध्ये जर आपलीच एखादी मैत्रीण असेल तर आता आपण भेटूया ह्या मैत्रिणीला. नमस्कार, मी डॉक्टर श्रुती जोशी. मी फिजिओथेरपिस्ट आहे. माझं क्लिनिक इकडे मुलुंड ईस्टला लक्ष्मी सदन बिल्डिंगला आहे, ग्राउंड फ्लोअरला. मी माझे सर्व्हिसेस जे मी प्रोव्हाइड करते ते आहे बेसिकली ट्रीटमेंट आहे. सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असतं किंवा कमरेचे दुखणे असतात, लंबर स्पॉन्डिलोसिस असतं, काही हाडाचे जे जे विकार आहेत त्याच्याकरता. प्लस मी होम सर्व्हिस सुद्धा प्रोव्हाइड करते अशा पेशंट्स करता जे उठून चालून येऊ शकत नाहीयेत अजून क्लिनिकला. फॉर एक्झाम्पल ज्यांना पॅरालिसिस झाला आहे किंवा नुकतंच ऑपरेशन वगैरे झालं आहे. सर्वप्रथम प्रीतल तुझे आणि या प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. माझं नाव सुप्रिया सुहास पगारे. मी एक ऍडवायझर आहे LIC इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्सची. म्हणजे मानवी जीवनाची काळजी घेणे हे म्हणजे इन्शुरन्स जे सध्याची काळाची गरज आहे आणि मला वाटतं हे पुढचे अनेक पिढ्या ही गरज लागणारच आहे. तर आपल्याला जर ह्याबद्दल काही माहिती हवी असेल तर आपण ह्या ताईंना नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ह्यांच्याकडून आपण काही कन्सल्ट. आता आपण भेटणार आहोत पुढच्या मैत्रिणीला. आपण ह्यांना सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवर पाहिलं असेल. सॅनिटरी पॅड्सचे दुष्परिणाम किंवा चांगले परिणाम काय आहेत आणि कुठले वापरावे याबद्दलचा एक व्लॉग मी केला होता, ज्याच्यामध्ये आपल्याला मानसी ताई यांनी खूप मदत केली होती. म्हणजे त्यांनी खूप महत्त्वाची माहिती आपल्याला दिली होती. आज पुन्हा ह्या महिला उद्योजिका ग्रुपमध्ये त्या आल्या आहेत आणि आपण पुन्हा त्यांच्या प्रोडक्ट बद्दल पुन्हा एकदा विचारूया. नमस्कार मानसी. पुन्हा तुझ्याशी भेट झाली आणि खरंच खूप बरं वाटलं. काय सांगशील तुझ्या प्रोडक्ट बद्दल? माझं एक प्रोव्हिन सॅनिटरी पॅड आहे, त्याच्यामुळे स्त्रियांना जो 5 दिवसांमध्ये जो त्रास होतो तो पेनलेस पिरियड होण्यासारखं हे मेडिकेटेड सॅनिटरी पॅड्स आहेत. त्या मैत्रिणीला आपण भेटूया आणि तिच्या प्रोडक्ट बद्दल विचारूया. माझं नाव प्राची गद्रे आणि आमचं स्वतःचं फार्म हाऊस आहे, शेत आहे बदलापूरला आणि साधारण 6 एकर जागा आहे त्याच्यात. सो हे आता पेरूचं आहे तर पेरूचा ग्वावा रोल करते मी. सो इट इज अ हेल्दी स्नॅक. नंतर हे काही भाज्यांचे म्हणजे आता ग्रीन चिली पावडर करते. आपण आता आपल्या पुढच्या मैत्रिणीला भेटणार आहोत. खरं तर हिचं प्रोडक्ट नाहीये पण खूप चांगला संकल्प ही करते आणि तो काय आहे आपण ह्यांना विचारूया. तुमचं नाव सांगा आणि तुमचा हा संकल्प काय आहे? नमस्कार, अस्मिता आपटे. पण मी एका सामाजिक संस्थेचं काम करते, NGO, ज्याचं नाव आहे संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान. शाळेतल्या मुलांसाठी आपण हे काम करतो आहोत. नैतिक शिक्षण योजना असं 2003 पासून आपलं काम चालू आहे. मुलुंडचा विचार केला तर मुलुंडमध्ये 14 शाळांमध्ये आपला हा उपक्रम चालू आहे. जसं रामायणातल्या गोष्टी आहेत, महाभारतातल्या गोष्टी आहेत, क्रांतिकारकांच्या गोष्टी आहेत किंवा संत कथा, महाराष्ट्रातले वेगवेगळे संत जे होऊन गेले त्यांच्याविषयीची माहिती शाळेतल्या मुलांना व्हावी या उद्देशाने आपला उपक्रम 20 वर्षापासून सुरू. या ग्रुपमधील पुढची उद्योजिका म्हणजेच मीनल जगताप. ह्या स्वतः न्यूट्रिशनिस्ट आहेत. स्त्रियांना वेट लॉसमध्ये यांची मदत होते. कुठल्याही प्रकारची हेवी एक्सरसाइज किंवा डाईट न करता खूप सुंदर असं हे वेट लॉससाठी डाईट देतात. त्याचप्रमाणे पुढची मैत्रीण म्हणजेच ह्या मावशी वयाने खूप मोठ्या आहेत परंतु विविध प्रकारचे व्यवसाय हे करतात. त्याच्यापैकीच हे मोत्यांनी बनवलेले विविध तोरणं, त्याचप्रमाणे काही लांबण दिवा आणि तसंच सोशल सर्व्हिसही करतात. त्याचप्रमाणे कुरडई, पापड यांचाही व्यवसाय या मावशी करतात. ह्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा आणि ह्यांचं नाव शुभदा पाटणकर. पुढची ही मैत्रीण महिला पुरोहिता होती. म्हणजे सत्यनारायण पूजा, वास्तुशांती, ग्रहमोग, ग्रहशांती अशा धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य या ताई करत होत्या. तर त्यांचा हा व्यवसाय किती कमाल आहे ना. स्त्री पौरोहिता मंजिरी कुवर. मंजिरी ह्या स्वतः ऑर्गॅनिक कॉस्मॅटिक घरी बनवतात, होममेड, ज्यामध्ये
कॉम्पॅक्ट पावडर, क्रीम, शॅम्पू, अगदी लिपस्टिक आणि काजलसुद्धा. पुढच्या उद्योजिका यांचं मुलुंड ईस्टला सुलक्षणा नावाचं शॉप आहे, ज्याच्यामध्ये स्त्रियांच्या सगळ्या वस्तू इथे मिळतात. म्हणजे अगदी ब्रा, अंडर पॅन्टीज किंवा गाऊन्स पासून सगळंच. तर तुम्ही ह्या उद्योजिकाच्या ह्या शॉपला नक्की भेट देऊ शकता. त्यानंतर पुढची उद्योजिका आहे मुग्धा पुरोहित. मुग्धा पुरोहित यांचा बॅगचा बिझनेस आहे. 16 वर्षापासून त्या ह्या बिझनेसमध्ये आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग, ऑफिस बॅग, क्लचेस, शॉपिंग बॅग्स, ट्रॅव्हलिंग बॅग्स हे सर्व यांच्याकडे मिळतं. त्यानंतर पुढची उद्योजिका आहे हर्षदा गीद. हर्षदा गीद यांचं ब्लूमिंग बर्ड्स नावाचा ज्युनियर KG to 8 स्टँडर्डचे क्लासेस आहेत. त्या स्वतः ह्या मुलांना शिकवतात. तसंच ऑनलाईन नाशिक येवला पैठणीच्या सुद्धा ह्यांचा बिझनेस आहे. पुढची महिला उद्योजिका ह्यांच्याकडे विविध प्रकारच्या पर्सेस ज्या खणाच्या किंवा पैठणी साडीच्या असतात, त्याचप्रमाणे त्या साडीचे असे सुंदर सुंदर गाऊन, स्वतः डिझायनर गाऊन बनवतात. त्यांच्याकडे आत्तापर्यंत 100 ते 150 अशा खण किंवा पैठणीच्या कपड्याच्या पर्सेसची ऑर्डर त्यांना मिळाली आहे. श्रद्धा देशमुख. श्रद्धा ह्या लग्नाला, साखरपुड्याला लागणारा सगळा रुखवात, त्याचप्रमाणे विविध तोरणं बनवतात. पुढची उद्योजिका आहे मनाली खाडे. मनाली यांचं मनालीज फूड नावाचं फूड ब्रँड आहे. सर्व प्रकारच्या रेडी टू कुक प्रीमिक्स यांच्याकडे मिळतात, ज्यामध्ये सरबत प्रीमिक्स, ढोकळा, इडली, पोहे, उपमा आणि चहाचं भन्नाट असं प्रीमिक्स यांच्याकडे मिळतं. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्याचप्रमाणे पुढची महिला उद्योजिका आहे नीलम ठाकूर. यांचं स्वतःचं फूड बिझनेस आहे क्लाउड किचन. अस्सल मालवणी खाद्यपदार्थ, पुरणपोळी, मोदक तसंच व्हेज नॉनव्हेज बिर्याणी, दम व्हेज बिर्याणी याची स्पेशालिटी यांच्या ह्या फूड बिझनेसमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही ह्यांच्याकडे नक्कीच तुमच्या फूड बिझनेसची ऑर्डर देऊ शकता. 5 स्टार रेटिंग असलेलं असं हे फूड व्हेंचर. तसंच पुढची आपली उद्योजिका आहे सुलभा गुणावत. सुलभा गुणावत ह्यांचं इमिटेशन ज्वेलरी, त्याचप्रमाणे विविध ऑनलाईन बिझनेस त्या करतात. ही पुढची महिला उद्योजिका यांचं मेथीचे लाडू, अळीव लाडू, डिंकाचे लाडू असे विविध लाडवाचे प्रकार ते बनवतात आणि सेल करतात. त्यानंतर ही पुढची महिला उद्योजिका यांचं स्वतःचं कपड्यांचं दुकान आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला विविध फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचे कपडे असतील ते भाड्याने मिळतात. जसं की शिवाजी महाराजांचा कॉस्ट्यूम, नऊवारी साडी किंवा गुजराती साडी, हा सगळे कॉस्ट्यूम ह्यांच्या दुकानात मिळतात. पुढची महिला उद्योजिका ही ॲडवायझर आहे. LIC याच्या पॉलिसीज किंवा इन्शुरन्स पॉलिसी याबद्दलची सगळी माहिती या देतात. त्यामुळे जर तुम्हाला कधी पॉलिसीबद्दल काही विचारायचं असेल तर या आपल्या मैत्रिणीला नक्की संपर्क करू शकता. ही महिला उद्योजिका अन्नपूर्णा. यांचं स्वतःचं कॅटरिंगचा बिझनेस आहे. सत्यनारायण पूजा, बड्डे पार्टी किंवा साखरपुडा याबद्दल जेव्हा काही आपण प्रोग्राम करतो त्यावेळी लागणारं केटरिंग ह्या पुरवतात. त्यामुळे अशा काही प्रोग्रामला तुम्हाला जर काही ऑर्डर द्यायच्या असतील तर तुम्ही ह्या अन्नपूर्णेला नक्की देऊ शकता. तर असा होता हा आजचा व्लॉग. एकाच वेळी ह्या सगळ्या स्त्रियांना मी भेटले, त्यांचे विविध व्यवसाय याबद्दल माहिती घेतली आणि खरंच त्यांच्यातला उत्साह, काम करण्याची त्यांची मेहनत आणि त्यांची आवड हे पाहून मला खूपच भन्नाट वाटलं. खरंच एक स्त्री एकाच वेळी किती कामं करू शकते ना. या सगळ्या स्त्रिया मल्टीटास्किंग होत्या. फक्त एकच व्यवसाय नाही तर अनेक व्यवसाय त्या एकाच वेळी करत होत्या. या सगळ्यांशी भेटून मला तर खूप बरं वाटलं. तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि एक लाईक तर ह्या सगळ्या स्त्रियांसाठी व्हायलाच पाहिजे. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि या महिला उद्योजिका ग्रुपला जॉईन नक्की व्हा. डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या डिटेल्स देईन, तुम्ही नक्की पहा. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर असा होता हा आजचा व्हिडिओ, असा होता हा आजचा व्लॉग जो मी तुमच्यासोबत शेअर केला. महिला उद्योजिका ह्या ग्रुपमधील ह्या सगळ्या स्त्रिया ज्या आपल्याच मैत्रिणी होत्या आणि प्रत्येकजण आपापलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी काही ना काहीतरी उद्योग करत होत्या आणि हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलं. आणि मला इथे खूप उत्साह जाणवला. सगळ्यांमध्ये एक वेगळी चमक होती आणि काहीतरी करण्याची धडपड होती. वयाचं बंधन अजिबात नव्हतं. हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि मला असं वाटतं की कदाचित तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. आणि ह्या सगळ्या स्त्रियांसाठी, ह्या सगळ्या मैत्रिणींसाठी आजच्या ह्या व्लॉगला एक लाईक नक्की करा, जेणेकरून मला समजेल की तुम्ही आम्हाला सगळ्यांना सपोर्ट करत आहात. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओने, एका नवीन व्लॉगने. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि नमस्कार.